सॉरी बाबा, यापुढे मी तुझ्यावर कधीच रागवणार नाही. आय प्रॉमिस अँड आय लव्ह यू. आईची शपथ. बाबा मला कळलीच नाही तुझ्या मनी वेदना, कशी मी राहू बोल कुठे जाऊ मला काही समजेना. साधही घालते लाडकी तुला, जगण्या तू दिला माझ्या जीवा अर्थ खरा. बाबा थांबणारे तू, बाबा जाऊ नको दूर, बाबा थांबणारे तू. शाळेत निबंध स्पर्धेत तिला पहिलं प्राइज मिळालं. देव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू. शहाणी होते मी, वेडा होता तू, माझ्यासाठी का रे सारा खर्च केला तू. आज तू फेडू दे पाग हे मला, जगण्या रे मला. तुझा बाप आहे बाळा, तूच बाप आहे मी तुझा. बाबा थांबणारे तू, बाबा जाऊ नको दूर, बाबा थांबणारे तू, बाबा. मंजिवी, ओवाळण्याचं ताट देतेस ना? हो. ओ काय मी देते. हळू सावकाश. घे वेदा. हळू. हा मी धरते. सुपारी 1 2 3. काय ग, माझ्यापासून हे लपवलंस ना? लपाड. या. बाबा, खरं तर मी तुला माझं एसा ऐकल्यावर ओवळणारच होते, म्हणून मी तुला सकाळी ओवळला नाही. मीरा, जा. मीरा तिथे नाही, इथे ये. अहो नको, ठीक आहे इथे. मीरा,
मीरा, मी तुझे आभार कोणत्या शब्दात मानू मला कळत नाहीये. तू माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा आनंद मला परत मिळवून दिलास. हा बर्थडे मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. आणि हे जे गिफ्ट तू मला दिलंयस ना, हे सगळ्यात बेस्ट आहे, सगळ्यात स्पेशल आहे. थँक्यू मीरा. खरं आहे अथर्व, आज तुझा वाढदिवस खरंच खूप खास झालाय. आणि या सगळ्याचं श्रेय फक्त आणि फक्त मीराला जातं. नाही बरोबर आहे दादाचं. सगळं कसं छान गोड गोड झालंय नाही. आता केक कापून वाढदिवसाचा शेवटही गोडच करूया नाही का? चला कापूया केक. चला. बाबा थांब. काय झालं बाळा? हे काय लिहिलं, मला वाचून दाखवशील? हॅपी बर्थडे बाबा. चल केक कापूया. रेडी? चल. नाही हे नको, आपण हा भाग कापू. ओके. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear अथर्व. नाही अथर्व नाही, डिअर बाबा. Happy birthday to you. थँक्यू. हाय. थँक्यू. सॉरी बाबा, यापुढे मी तुझ्यावर कधीच रागवणार नाही. आय प्रॉमिस अँड आय लव्ह यू. आईची शपथ. माया, तुझी कॉफी. आज दिली आहे तुला कॉफी, पण रोज आयती नाही मिळणार. आई साहेब चहा.
दादासाहेब बसा ना, मी तुमच्यासाठी पण चहा आणते. हा? मीरा थांब. मला तुझ्याशी बोलायचंय. मंजिरी थांब. मला सगळ्यांसमोर मीराशी बोलायचंय. मीरा, रामपुरे कुटुंबासाठी तू खूप मोठी गोष्ट केलीस. घरातल्या सुनेनी घरातल्या अडचणी सोडवायच्या असतातच, जबाबदारी सांभाळत नाती जपायची असतात. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुटलेली नाती पुन्हा जोडायची असतात. आणि हे तू करून दाखवलंस. बाप आणि लेकीचं नातं हे खूप गोड असतं, प्रेमळ असतं, पण तितकंच ते हळवंही असतं. अथर्व आणि वेदाच्या नात्यात एक दुरावा आला होता. खूप दिवसापासून वेदा आणि अथर्व मधलं ते नातं हरवलं होतं. ते शोधायला तू मदत केलीस. आज माझी नात तिच्या बाबाजवळ आहे. माझा लेक खुश आहे. एखाद्या वटलेल्या झाडाला पुन्हा कधीच पालवी फुटणार नाही असं वाटत असताना अचानक एक अंकुर फुटावा ना, तसं हे बाप लेकीचं नातं पुन्हा फुललंय. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झाले मीरा. अथर्व आणि वेदाच्या नात्यातला दुवा बनलेस तू. अंबिकासारखीच रामपुरे घराण्याची खरी सून शोभतेस तू मीरा. आणि म्हणून मला तुझे आभार मानायचे. रिअली प्राऊड ऑफ यू मीरा वहिनी. रामपुरे घराण्याची एक प्रथा आहे मीरा. घरातली सून जेव्हा घराच्या हितासाठी एखादी खास गोष्ट करते ना, तेव्हा घरातल्या कर्त्या व्यक्तीने तिला एक गिफ्ट द्यायचं असतं. म्हणून तुझ्यासाठी छोटीशी भेट. दादासाहेब अहो नको, याची काहीच गरज नाही. राहू द्या. घे मीरा, हक्क आहे तुझा. मला माहिती आहे घरातल्यांचे अनेक गैरसमज झाले होते तुझ्याविषयी. अर्थात त्यात मी एक होतो. आणि त्यामुळेच तुला आजपर्यंत खूप त्रास सहन करावा लागला. पण काळजी करू नकोस. इथून पुढे मी कायम तुझ्या पाठीशी उभा असेल. तरी सुद्धा दादासाहेब राहू दे, याची काहीच गरज नाहीये. घे मीरा. घे आई. सगळ्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि बाबा म्हणतात प्रेमाने दिलेल्या गिफ्टला कधी नाही नाही म्हणायचं. हो ना बाबा?
हो बाळ. मीरा, हा विश्वास तू कमावलायस. टेक इट. वा मीरा, किती नशीबवान आहेस तू. नाही म्हणजे आमचा दादा सहजासहजी कोणाला असं गिफ्ट देत नाही ना. आम्हाला तरी बघू देत काय दिले दादानी गिफ्ट. दाखव की जरा उघडून. हो ना माया? या मीरा, शो अस ना. Wow, that's lovely. Thank you, दादा सर. नमस्कार करते. सौभाग्यवती माँ, सुखी रहा. कॉंग्रॅच्युलेशन आई. Thank you, बेटा. ती गावाकडची मुलगी माझ्या घरात येऊन माझ्यावरती सत्ता गाजवते आणि मी काही करू शकत नाहीये. का होतंय असं? का होतंय? सांग मला, सांग असं का होतंय? बोल, काहीतरी कर, काहीतरी. का त्या मीराने आपल्याला घराबाहेर काढल्यानंतर हातपाय चालवणारे तुझे? मी काय बोलू मॅडम? आय एम सॉरी, पण तुमचे कुठलेच प्लॅन वर्क होत नाहीयेत. सत्य हेच आहे मॅडम की मीरा तुमच्यावर चढ ठरते. आता तुमचे प्लॅन्स वर्क होत नाहीयेत ही माझी जबाबदारी नाहीये. म्हणजे माझ्यामुळे हे सगळे प्लॅन्स फेल गेलेत तर? आय डोंट नो मॅडम, मला खरंच माहित नाही तुमचे प्लॅन्स वर्क का होत नाहीयेत. खरं तर तुमच्याकडे सगळं आहे. तुमच्याकडे एक्झिक्युशनसाठी माणसं आहेत, मी आहे, प्लॅन आहेत, पण तरीही तुम्ही फेल होताय. मीरा तुम्हाला ओव्हर पॉवर करते. का करते मला माहित नाही. आता मला असं वाटतंय की तुम्ही काय मीराचं कोणीच काहीच वाकडं करू शकत नाही. बरोबर आहे का तुझं? सगळं असलं तरी यश मिळत नाही आपल्याला. सतत ती मीराच जिंकतेय. पण आता तसं होणार नाही. म्हणजे काय नवीन प्लॅन?
वेळेला मी असं जाळं टाकेन की ती मीरा त्यात अडकून तडफडून तडफडून मेली पाहिजे. आता फक्त एकच प्लॅन. मीराचा मृत्यू.